नमस्कार मित्रांनो, केम छो म्हटल्यावर आपल्याला आदित्य ठाकरेंचा वरळीतला प्रचार आठवतो, पण अमेरिकेतही आता केम छो ऐकायला मिळणार आहे आणि तेही FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, अर्थात तिथे केम छो ऐकायला मिळण्यासाठी काश पटेल म्हणजेच काश्यप पटेल यांना अमेरिकेच्या सिनेटनी मंजुरी देणं आवश्यक आहे। काल याची सुनावणी पार पडली, पण काश पटेल मूर्ख आहे, काश पटेलला काही समजत नाही। थोडक्यात जाऊ दे, बोलायला नको, आपल्याकडच्या विश्वप्रवक्त्यांचं नाव घ्यायला नको या निमित्ताने। पण अशा प्रकारच्या माणसाला तुम्ही अमेरिकेच्या FBI प्रमुख कशाला बनवू शकता, ज्यांनी स्वतःच FBI हा डीप स्टेटचा अड्डा आहे, त्याच्यात किमान 60 अधिकारी असेल की जे पगार अमेरिकेचा घेतात पण काम दुसऱ्याचं करतात वगैरे वगैरे सगळे आरोप केलेले। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काश्यप पटेल उर्फ काश पटेल यांची निवड सिनेटनी मान्य केली तर पहिली हिंदू व्यक्ती, आणि नुसती हिंदू नाही, सश्रद्ध हिंदू व्यक्ती अमेरिकेच्या FBI या सगळ्यात ताकदवान तपास यंत्रणेच्या प्रमुखपदी बसेल। काश्यप पटेल अवघे 44 वर्षाचे आहेत। त्यांचे आई वडील दोघेही मूळचे बडोद्याचे किंवा बडोद्याजवळ, आता ज्याला विद्यानगर म्हणतात, म्हणजे हा जो आनंद बडोदा हा मधला भाग आहे, तिकडे खूप मोठ्या संख्येने चारोतर पटेल लोकांची वस्ती आहे आणि यातले अनेक लोक खूप पूर्वी 70च्या दशकात त्याच्याही पूर्वी नोकरी आणि व्यवसायासाठी जिथे जागा मिळेल तिथे आणि मुख्यतः आफ्रिकन देशांमध्ये गेले। काश पटेल यांचे वडील केनियात गेले तर आई लग्नाच्या पूर्वी अर्थातच टांझानियामध्ये। दोघांचाही जन्म गुजरातमधला बडोद्याजवळचा त्या बडोद्याचाच। शिक्षण दोघांचं बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातलं, आणि युगांडामध्ये इदी अमीन सरकार असताना त्यांनी तिकडच्या भारतीय लोकांना, म्हणजे खरं तर नॉन युगांडीज लोकांना आणि मुख्यतः भारतीय लोकांना, की या लोकांनी आमचे सगळे रोजगार घेतलेले आहेत, त्यांना हाकलून लावलं, त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यामुळे काश पटेल यांचे आई वडील युगांडा सोडून अमेरिकेला आले। अमेरिकेत त्यांचं म्हणजे आधी त्यांचं लग्न झालं, मग ते अमेरिकेला गेले, तिथे काश्यप पटेल यांचा जन्म झाला। काश पटेल हे वकील आहेत आणि त्यांच्या करिअरची सुरुवात एक सरकारी वकील म्हणून, खास करून ज्यांच्यावर दोषारोप ठेवलेले आहेत त्यांनाही बचावाची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून सरकार त्यांना वकील देतं जर ते स्वतःचा वकील नेमू शकत नसतील तर अशा लोकांची वकिली करून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली। पण तिथे त्यांनी लवकरच चमक दाखवली आणि पुढे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना, म्हणजे 2008 ते 2016 या काळात त्यांची नेमणूक, खास करून ज्याला काउंटर टेररिझम आणि या सगळ्याची जी काँग्रेशनल कमिटी आहे तर त्यांना सल्ला देण्यासाठी की दहशतवादाबद्दलचा ते अधिकारी असतात, त्या तिकडे त्यांची नेमणूक झाली आणि त्या पदावर असताना ते संसद सदस्यांना अमेरिकेच्या, तसंच अध्यक्ष बराक ओबामांनाही दहशतवादाबद्दल सल्ला देत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते। त्याच्यानंतर त्यांचं नाव एकदम समोर आलं, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अमेरिकेचे अध्यक्ष ते होऊ नयेत म्हणून या FBI मधल्याच कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी काय जागडबुत्ता केला की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या सहकार्यांचे फोन टॅप करण्यासाठी परवानगी हवी असते आणि ती परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं तर रशियाकडनं काहीतरी मेल आली रशियाहून, म्हणजे ट्रम्प हे व्लादिमीर पुतिनशी संबंधित आहेत, ते रशियाचे एजंट आहेत, हा सगळा बनाव निर्माण करण्यासाठी खोटी मेल पाठवली आणि त्या खोट्या मेलच्या आधारे त्यांच्या सहकार्यांचे फोन टॅप करणं, त्यांच्यावर पाळत ठेवणं यासाठी परवानगी मागितली। ही मेल खोटी असल्याचं काश पटेल यांनी शोधून काढलं आणि त्यामुळे ते एकदम डोनाल्ड ट्रम्पच्या नजरेत भरले, त्यांचे ते लाडके झाले, कारण
अशा प्रकारे जर जी व्यवस्था तुमच्या हाताखाली काम करत असेल, ती व्यवस्थाच जर तुमच्या विरुद्ध वागत असेल, म्हणजे भारतातही ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाजपेयी सरकारच्या काळात तर पूर्णपणे व्यवस्था, ते सरकार भाजपचं आणि NDAचं होतं, पण व्यवस्था वाजपेयींच्या जवळच्या सल्लागारातले आणि त्यांचे इतर सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक जण कम्युनिस्ट, अनेक जण कुठल्या तरी कंपन्यांचे एजंट, अनेक जण कुठल्या तरी देशाशी कनेक्टेड असलेले असे लोक त्यांच्या सगळ्या सल्लागार समितीत आणि या सगळ्या जवळच्या लोकांमध्ये होते. प्रशासन त्यांचं ऐकत नव्हतं. अशाच प्रकारची गोष्ट महाराष्ट्रात पहिलं युतीचं सरकार असताना, मनोहर जोशींचं सरकार असताना व्यवस्था पूर्णपणे काँग्रेस आणि शरद पवारांच्या हाताखाली काम करत होती. आणि त्यामुळे जरी तुमचं सरकार असलं तरी सिस्टीम आमची आहे. अमेरिकेतही नेमकी हीच गोष्ट आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचा अतिशय जवळचा अनुभव आलेला आहे. सांगायचा मुद्दा हा की काश पटेल याही काळात त्यांची प्रगती झाली डोनाल्ड ट्रम्प यांना, तेव्हा काश पटेल यांना FBIचं डेप्युटी डायरेक्टर म्हणजे क्रमांक 2चं पद द्यायचं होतं. तेव्हा तर त्यांचं वय जेमतेम 36 वर्षाचं वगैरे असेल, पण FBIच्या डायरेक्टरनी त्यांना नकार दिला आणि त्यामुळे त्यांना त्या पदावर नेमता आलं नाही. काश पटेल यांची कारकीर्द चालू राहिली. जेव्हा 6 जानेवारी 2021 म्हणजे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आणि जो बायडन यांना अधिकृतरित्या त्यांची नेमणूक करण्याचं त्याचं जेव्हा घोषणा होणार होती, तेव्हा अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन इथे कॅपिटल हिल म्हणजे जिथे त्यांची संसद आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन झालं. आणि या आंदोलनाचा ठपका ठेवून अमेरिकेत एक असं चित्र निर्माण करण्यात आलं की डोनाल्ड ट्रम्प यांना लोकशाही मान्य नाही. त्यांनीच हा सगळा रक्तरंजित उठाव घडवून आणला आणि त्यामुळे या कारणास्तव त्यांना फेसबुक, ट्विटर, यूट्यूब सगळ्यावरनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मीडियानी त्यांच्यावर बहिष्कार केला आणि त्यांना आयुष्यात पुन्हा या कधीही निवडणुका लढवता येणार नाहीत अशा प्रकारचं कट कारस्थान रचलं गेलं. एवढंच नाही तर त्यांचं जे फ्लोरिडाला घर आहे मार-लागो इथे, त्याच्यावर झडती घेण्यात आली आणि त्याच्यात काही सरकारी डॉक्युमेंट्स, कागदपत्र त्यांनी अध्यक्षपदी असताना ती आपल्यासोबत नेली होती का, त्याच्यासाठी त्यांच्या घरावर धाड घातली. आणि अनेक प्रकारे ट्रम्प यांना त्रास देण्यात आला. अध्यक्ष असतानाही, अध्यक्षपदानंतर पाय उतार झाल्यानंतर. आणि आता जर तुम्ही बघितलं तर या निवडणुकांच्या प्रचारात सलग 2 वेळेला त्यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला. पहिल्यांदा तर अगदी ती गोळी त्यांची कानपट्याला चाटून गेली. केवळ नशीब बलवत्तर किंवा देव त्यांच्या बाजूने होता म्हणून ट्रम्प वाचले. आणि हे सगळं घडत असताना ज्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था तिथे होती, सगळ्यांना दिसत होतं की तो हल्लेकरू त्या समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीवर चढलाय आणि तिथे तो बसून आहे. त्याच्याबद्दल पोलिसांना लोकांनी सांगितलं, पण पोलिसांनी काही केलंच नाही. आणि त्यामुळे ट्रम्प यांची धारणा झालेली आहे की त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू जर कुठला आहे तर तो व्यवस्थेतच आहे. आणि त्यामुळे त्यांना ही व्यवस्था साफ करायची आहे. काश पटेल, जसे म्हणलं, काश पटेल अतिशय, ज्याला पहिले हिंदू FBI डायरेक्टर असतील, जर ते त्यांची मान्यता झाली तर, पण ती होईल असं वाटतंय. त्यांच्या घरामध्ये वॉशिंग्टनमध्ये एक अख्खी खोली, देवघर आपण म्हणतो, अर्थात त्यांच्या याच्यामध्ये टेम्पल रूम वगैरे त्यांनी म्हटलं, पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही आपण हिंदू असल्याचं. आपल्याकडच्या हिंदू लोकांना लाज वाटते आपण हिंदू असल्याचं, त्यांना सेक्युलरिझम दाखवायचा फार पुळका आलेला असतो. पण काश पटेल यांना आजही, म्हणजे कालही अमेरिकेत जेव्हा त्यांचं तिथे काय असतं की नेमणूक केली अध्यक्षांनी की त्याला सिनेट, म्हणजे त्यांची राज्यसभा सिनेटची एक कमिटी असते, त्याच्यात त्याला 20-25 संसद सदस्य त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांना धारेवर धरतात आणि त्याची उत्तरं त्यांनी दिल्यावर मतदान होतं. आणि मग जर अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचं त्याला पाठिंबा असेल तर त्या माणसाची नेमणूक अधिकृत होते. या कार्यक्रमाला त्यांचे आई वडील गुजरातहून, कारण ते तेव्हा भारतात आले होते, गुजरातहून आले होते, त्यांची बहीण तेव्हा लंडनला असते तिकडनं आली होती. त्या सगळ्यांना त्यांनी या सगळ्याला सुनावणी होण्याच्या आधी जय श्रीकृष्ण करून याच्या सुरुवातीला त्यांनी जय श्रीकृष्ण केलं. आणि ती मुलाखत त्यांची सगळी हे झाल्यावर त्यांनी त्यांचे म्हणजे पायाला चरणस्पर्श केला, नमस्कार केला वाकून. म्हणजे ते करताना त्यांना कुठेही लाज वाटली नाही. आपल्याकडच्या काही लोकांना मंदिरात गेल्यावर गुदमरायला होतं, मोकळे हवा त्यांना मिळत नाही, पण यांना काश पटेलच्या बाबतीत असं काही नाही. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल हा जो सगळा पुरोगामी मीडिया आहे, अगदी इकॉनॉमिस्ट सारखं एक वृत्तपत्र ज्याच्यामध्ये की काश पटेल क्रॅकपॉट आहे, म्हणजे थोडक्यात काश पटेल नॉटी आहे, अशा प्रकारचं हेडलाईन या इकॉनॉमिस्टमध्ये आलेलं आहे. आणि मग त्यांचा सगळा इतिहास, आणि मग त्यांनी जे 60 ज्यांची नावं घेतली आहेत,
त्या लोकांना, म्हणजे तुम्ही जी व्यवस्था साफ करणार आहात त्याच संस्थेच्या, ज्या संस्थेवरच तुमचा विश्वास नाही, तुम्हाला वाटतं FBI जर डीप स्टेटचा भाग आहे तर तुम्ही त्याच FBI डायरेक्टर म्हणून काम करणार आहात, हे कसं होईल? पण तोच तर डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा उद्देश आहे. त्यांचा व्यवस्थेवर विश्वास नाही आणि त्यामुळे कोणाला तरी बुलडोझर त्यांना आणायचं आहे आणि त्या बुलडोझर आणून त्यांना ही व्यवस्था साफ करायची आणि त्यांना वाटतं की काश पटेल ही व्यवस्था करू शकतील. आणि काश पटेलनी स्पष्टपणे त्यांनी आपली विचारधारा कुठेही लपवलेली नाही आहे आणि त्यांनी असं सूचित केलं, कारण तुम्हाला माहिती आहे FBI ही खूप ताकदवान संघटना आहे. वर्षाला त्यांचं बजेट 11 अब्ज डॉलर असतं. 38,000 कर्मचारी, म्हणजे ज्याला पोलीस म्हणता येईल पण केंद्रीय म्हणजे CBI, जरा CBIशी त्याची तुलना करता येईल, त्यांच्याकडे 38,000 स्टाफ आहे. 55 फील्ड ऑफिसेस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये दहशतवाद, ड्रग्ज, भ्रष्टाचार, व्हाईट कॉलर करप्शन, मनी लॉन्ड्रिंग सगळ्या गोष्टी FBIच्या अंतर्गत येतात. आणि ट्रम्प यांना काश पटेलना तेच काम, म्हणजे बाकीचं ते काम करतीलच, पण हे जे डेमोक्रेटिक पक्षाच्या ज्या भानगडी आहेत, म्हणजे मागे अमेरिकेत एक जेफ्री एप्स्टाईन म्हणून होता, त्याच्या सगळ्या रासलीला चालवायच्या, अल्पवयीन मुलींना बोलवलं जायचं आणि त्याच्या पार्ट्यांना अनेक अमेरिकेचे अभिनेते, व्यापारी, धंदेवाले, उद्योगपती आणि राजकीय नेते आणि त्याच्यात बिल क्लिंटन वगैरे, म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाचे अनेक लोक त्या पार्ट्यांना येऊन गेलेले आहेत. तिथे त्यांनी काय चाळे केले याची कल्पना येते, पण त्याचा तपास करायचा आणि या डेमोक्रेटिक पक्षाच्या लोकांना अडचणीत आणायचा, अशा अनेक गोष्टी त्यांना करायच्या आहेत. त्यांना त्या काश पटेलच्या माध्यमातून करायच्या आहेत. काश पटेलनी सांगितलंय की मी कायद्याचं रक्षण करण्यासाठी बसलोय, पण जर एखादी गोष्ट ट्रम्प यांनी सांगितली असेल, ती कायद्याच्या चौकटीत बसली असेल, तर ती न करण्याचं कोणतंही कारण नाहीये. आणि त्यामुळे जे आपल्याकडच्या CBI बद्दल बोललं जातं की CBI पिंजऱ्यातला पोपट आहे, ते सुप्रिया सुळे म्हणतात आईस, इन्कम टॅक्स, ED, CBI लावून विरोधकांना नामोहरम करायचं, बहुधा तीच गोष्ट ट्रम्प यांना करायची आहे. पण ट्रम्प यांचं म्हणणं आहे की ही गोष्ट मला करायची नाहीये, ही गोष्ट डेमोक्रेटिक पक्षाने त्यांच्या कारकिर्दीत या सगळ्या तपास यंत्रणांना आपल्या पिंजऱ्यातलं पोपट बनवलं होतं आणि त्यांनी ट्रम्प यांना राजकारणातनं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला होता. आता ट्रम्प यांना बदला घ्यायचा आहे. ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांना त्यांच्याच पद्धतीने उखडून टाकायचं आणि त्याच्यासाठी काश पटेलला आणलं आहे. असं म्हटलं जात होतं की काश पटेल खरं तर CIA म्हणजे सेंट्रल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, जी अमेरिकेची बाह्य गुप्तचर यंत्रणा आहे, तिचे डायरेक्टर होतील. पण तसं झालं नाही, कारण खरं तर काश पटेल यांची जी बॅकग्राऊंड आहे, त्यांची एक्सपर्टीज आहे, ती इस्लामिक टेररिझम, नॅशनल सिक्युरिटी या सगळ्या विषयात आहे. आणि त्यामुळे लोकांना अपेक्षा होती की ते जर CIAचे अध्यक्ष झाले तर हा सगळा हिरवा दहशतवाद जगात सगळीकडे आहे, खास करून भारताला तो भेडसावतोय, तो साफ करायला काश पटेल प्रयत्न करतील. पण त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. CIA जास्त ग्लॅमरस आहे, पण FBI हे देशांतर्गत साफसफाई करत असल्यामुळे त्यांना तिकडे आणलेलं आहे. काश पटेल हे मोदी भक्त आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्यांना नरेंद्र मोदींबद्दल विशेष आदर आहे. आता परराष्ट्र मंत्री जयशंकर जेव्हा अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला गेले होते, तेव्हा ते काश पटेल यांना भेटले होते. आणि त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात आता बरेच फटाके फुटणार आहेत. पण त्यासाठी काश पटेल यांचं जे ती सुनावणी, त्यांची जी कन्फर्मेशन प्रोसेस म्हणतात ती चालू आहे, ती झाल्यावर जर त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली, जर ते FBIचे डायरेक्टर झाले, तर मग अमेरिकेत मज्जाच मज्जा होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.